राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत, तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो, कोणत्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नागरिकांकरिता प्रशासनाने कोणत्या सूचना दिल्या आहेत, चला जाणून घेऊया। राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। याशिवाय नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान अमरावती जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली असून रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे। वीज खांब कोसळल्याने काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला आहे। जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर बनली आहे। पारोळा तालुक्यात अजनी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले असून काही मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आलेल्या मुसळधार पावसानंतर धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मनुदेवी मंदिर परिसरातील धबधबाही ओसंडून वाहत असून मंदिराकडे जाणारे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत। रावेर आणि चोपडा तालुक्यातील अनेक नद्या व धरणांमध्येही पाण्याची मोठी वाढ झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बेबळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। घाटंजी तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने महत्वाच्या पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे। यामुळे पैनगंगा नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांनी नदी, नाले आणि धरण परिसरात जाणे टाळावेत, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या पावसामुळे शेतीला दिलासा मिळत असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। आता पुढील काही दिवस हवामानाची स्थिती आणि धरणातील पाणीसाठा यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असणार आहे। तुमच्या परिसरातही मुसळधार पावसाचा परिणाम जाणवत आहे का? तुमच्या भागातील परिस्थिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच बातम्यांकरिता सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।